नैसर्गिक विविधतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहेत आणि आपल्या कोकणातील किनारपट्ट्या म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच. कोकणातील कोणता बीच सर्वात सुंदर हे ठरवणं खरंच खूप कठीण आहे. आज मी आलो आहे अशाच एका स्वर्गाचे सौंदर्य माझ्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी, अथांग समुद्राच्या लाटांनी धरलेला ताल ऐकण्यासाठी आणि क्षितिज रेषेला भिडणारी सागर निळाई अनुभवण्यासाठी लाडघर बीचला. चला तर मग मित्रांनो, आपण एक्सप्लोर करूया दापोली येथील लाडघर बीच. मुंबईवरून लाडघर साधारण 240 किलोमीटर आहे, तर पुण्यावरून साधारण 200 किलोमीटर. म्हणजे शनिवारी सकाळी जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने निघालात तर अगदी 6 तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. विकेंडला मॉल्स, रिसॉर्ट किंवा वॉटर किंगडममध्ये जाऊन तुम्ही कंटाळला असाल तर दापोलीतील लाडघर हे एक उत्तम पर्याय आहे. लहान मुलांसाठी समुद्र म्हणजे पर्वणीच. वाळूचे किल्ले बनवणे, शंख गोळा करणे याची एक वेगळीच मजा. घोडागाडीत बसून समुद्रावर फेरफटका मारण्याचा एक वेगळाच आनंद. इथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील आहे. आणि वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी म्हटलं की स्पीड बोट आलीच. समुद्राच्या लाटांवर नागमोडी वळण घेत लाटांवर आपटत पाणी उडवत स्पीडने जाण्यात एक वेगळाच थ्रिल आहे. हा थ्रिल सुद्धा तुम्ही इथे अनुभवू शकता. तसंच इथे बनाना राईड, ऑक्टोपस राईड ह्या देखील आहेत. या तुम्हाला समुद्राच्या आत घेऊन जातात आणि परत समुद्रावरच्या किनाऱ्यावर आणून सोडतात. आणि या राईड साधारण 300 ते 500च्या रेंजमध्ये आहेत. मी सुद्धा समुद्रामध्ये थ्रिल अनुभवण्यासाठी एक बोटिंग राईड केली. सूर्य मावळतीच आला होता. खालीवर आपटणारी माझी लाटांवरची बोट आणि त्यामुळे अंगावर उडणारे पाण्याचे असंख्य थेंब. वाव. वॉटर स्पोर्ट्स नंतर इट्स सेल्फी टाइम. मी माझे थोडेसे व्हिडिओ काढले. बीचवरील सोनेरी सूर्यास्त, थंडगार हवा आणि लाटांचं संगीत यात वेळ कधी संपला हे कळलंच नाही. सूर्यास्त झाला तरी देखील थोडा वेळ पाण्यात उभा राहून हा क्षण डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो. हळुवारपणे पायाला स्पर्श करणारी ती लाट आणि पायाला खालून गुदगुल्या करणारी सरकणारी वाळू नक्कीच तुम्हाला एक वेगळा आनंद देऊन जाते. हा क्षण खरोखरच कायमचा हृदयात जपण्यासारखा आहे. आकाश एखाद्या कॅनव्हासवरील पेंटिंग सारखे भासत होते. लाल, तांबूस, निळ्या रंगाच्या छटा जणू काय आकाशावर कोणी रेखाटल्या होत्या. बराच वेळ इथे शांतपणे बसलो आणि नंतर मी रूमवर गेलो. दुसऱ्या दिवशी उठायला थोडा उशीरच झाला. मस्त चहा नाश्ता करून जवळच असलेल्या टेकडीवरील दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो. हे मंदिर इथून जवळपास 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मंदिरात जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. 100 पायऱ्या असतील, त्या चढून मी वर गेलो. हे खूप प्राचीन असं कौलारू मंदिर आहे. याचं बांधकाम चिऱ्याचं आणि लाकडाचे पिलर्स आहे.
मंदिरात गेल्यावर माझं लक्ष वेधलं ते लाकडी दरवाजातील गुरुदत्तांच्या कलाकृतीत. मंदिरे लाकडाचं असून छत कौलाचं आहे. मंदिर टेकडीवर असल्यामुळे वरून समुद्राचा नजारा बघण्यासाठी मी बाहेर आलो. मी थोडा वेळ इथून इथेच घालवला. आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडा निवांत क्षण तुम्हाला खूप रिफ्रेश करून जातो आणि पुढे काम करण्यासाठी उत्साह देऊन जातो. माझ्या मनात कायमस्वरूपी आठवणीचा खजिना घेत दत्तगुरूंचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या परतीचा प्रवास सुरू केला. आणि तुम्हाला जर का काय माहिती पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. नक्कीच तुम्ही ती रेफर करू शकता. थँक्यू.